मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निर्विहेची मज दे, अनेक तुझे काही न मागू देवा किंवा न मागू तुझ. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतासी निर्विहेची मज दे, अनेक तुझे काही न मागू देवा. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चितरंजनम तदेव नंदनंदनं सुपीत गोचवासकं सुनाद वेणुहासकं अनंग रंग सागरं नमामि कृष्ण नागरं. करारविंदेन पदारविंद मुखारविंदेन विनिवेशयन्तं, वटशपत्रश पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मतिवंते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. संपाद ज्ञानच विधाय भक्ती, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निर्विहेची मज देई, अनेक तुझे काही न मागू तुझ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जागराच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. मान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैरागी राग रसित सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा जगप्रसिद्ध असा 3 चरणाचा अभंग असून, वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्मा यांच्याकडे एक प्रकारची प्रार्थना करत असताना, आशीर्वाद रूप मंगलाचरण करत असताना किंवा मागणं मागत असताना जगद्गुरु तुकोबराच्या मुखारविंदात बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये आपण 12 वर्षाचे एक तप मानतो. भगवान ज्ञानोबराय म्हणतात, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, किंवा तपेविन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. आणि भगवती ज्ञानेश्वरी मध्ये माऊली बोलतात, स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राण इंद्रिय शरीरा, आटणी करणे जे विरातीची तप. अशा या तपाच्या काही व्याख्या मी आपल्या समोर ठेवल्या. तेज तपाचंही असतं आणि तेज तुपाचंही असतं. हे गुरुवारी राऊत बाबांचे शब्द आहेत, त्यांची उष्णी घेऊन सांगतो. पण तपाचं तेज आणि तुपाचं तेज याच्यामध्ये एक फरक आहे, अंतर आहे. तपाचं तेज हे तुपाचं तेज क्षयिष्णू असतं, ते संपणार असतं, आणि तपाचं तेज वर्धिष्णू असतं, ते वाढणार असतं. आपला हा तपस्वी सोहळा आहे, एक तप पूर्ण केलेला आहे आणि द्वितीय तपपूर्ती सोहळ्याकडे आपण वाटचाल करत आहोत. मागे झालेली 18वं वर्ष आणि 19वं वर्ष आहे. येत्या 4-5 वर्षाने द्वितीय तपपूर्ती सोहळ्याकडे वाटचाल करणारा हा भव्यदिव्य स्वरूपाचा सोहळा आहे.
पण असं कार्य, जगत उद्धार करणारं कार्य, समाजाला प्रेरणा देणारं कार्य, संस्कृतीचं उत्थान करणारं कार्य कमीच राहू द्या, शिट्टी नको. तर हे कार्य करण्याकरता एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. हरिओम संत सेवा मंडळ, त्या अंतर्गत हरिओम संत सेवा मिश्र बचत गट मंडळ आणि त्या माध्यमातून काय डोळवली पंचक्रोशी तालुका खालापूर जिल्हा रायगड या ठिकाणी चालू असणारा भव्य दिवस रूपाचा सोहळा. या सोहळ्यामधील ही जागराची कीर्तन सेवा रिकामा जागा भरा या सदरामध्ये प्राप्त झालेली आहे. पण ज्यांची होती तेही माझे गुरुबंधूच आहेत. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे तेही माझे विद्यार्थी आहेत, मी आहे. म्हणजे जे काही भेटेल टेप रेकॉर्ड जरी वेगळं वाजलं तरी तत्वज्ञान जोग महाराज संस्थेतलंच आपल्या समोर येणार, त्याची चिंता नसावी. सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. वक्त्याचे ओठ बोलतात, वादकाचे बोट बोलतात, दोन्ही बाजूचे दोन गोड मृदंगवादक आणि दोन्ही बाजूला असणारी गोड असणारी गान कोकिळा आणि पंचक्रोशीतील टाळकरी भजनी मंडळ, गोड असणारी हार्मोनियम, गोड असणारी साऊंड सिस्टीम. पण कुठलंही कार्य यशस्वीरित्या पार पाडण्याकरता आमचे गुरुजी साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा म्हणत असतात, त्यामध्ये तरुणाचं संघटन लागतं, ज्येष्ठांचे आशीर्वाद लागतात. ज्येष्ठांचे आशीर्वाद नसेल, तरुणाचं संघटन नसेल तर कार्य यशस्वीरित्या ते पार पडत नाही. या सोहळ्याकरता ज्यांचे ज्यांचे आशीर्वाद आहेत, ज्यांची उद्या काल्याची सेवा आहे, ते गुरुवारी हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज लांबे, तदनंतर गुरुवारी हरिभक्त पारायण भाई महाराज माझ्या समोर आहेत, इकडल्या उजव्या बाजूला हरिभक्त पारायण तानाजी बाबा आहेत. या त्रिमूर्तीचे आशीर्वाद आहे. आणि तदनंतर योजकस्तु तत्र दुर्लभ, कुशल मार्गदर्शन हवं. अत्यंत गोड मार्गदर्शन गोपीनाथ महाराज, गोविंद महाराज, दिगंबर महाराज या महाराज मंडळीचं मार्गदर्शन आहे. आणि आमचे गुरुवारी हरिभक्त पारायण कालेकर महाराज. त्यानंतर या ठिकाणी श्रोते कमी, कीर्तनकार प्रवचनकारच अधिक आहे. म्हणजे हे आपल्या खालापूर तालुक्याचं, रायगड जिल्ह्याचं वैभव आहे, भूषण आहे. इथे अगदी पुष्कळ कीर्तनकार आहेत, पुष्कळ प्रवचनकार आहे, पुष्कळ गुणीजन आहे. पण तरी अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती असल्यामुळे आपल्यात आपण सेवा करण्यापेक्षा एखाद्या अतिथीला बोलून त्याच्या मुखातून आपण काही सर्वांनी श्रवण करावं, ही आपल्या अंतकरणातली प्रांजळ श्रद्धा. त्यामुळे या ठिकाणी माझी सेवा आहे. आळंदीवरून आलेले माझे बंधुवर्य आमचे बळीराम भाऊ डवले, बाबासाहेब महाराज महिंद, आणि ही आजची सेवा खरं तर आम्ही ज्यांच्या जवळपास 2004 पासनं ज्यांच्यामुळे इकडे नेहमीच येणं घडतं, ते हरिभक्त पारायण लक्ष्मण बाबा यरम आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माझे बंधुवर्य गणेश भाऊ आणि त्यांचे मित्र आमचे योगेश महाराज, म्हणजे ते माझेही मित्र. आणि योगेश महाराज मला असं कळालं या गावाचे ते जावई आहेत भाई. आणि तुकोबराय म्हणतात नाकेचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. त्यांच्या माध्यमातून ही सेवा लाभलेली आहे. शुभ संकल्प ज्यांच्या नावातच मोहन आहे, मोहन मोहन घातिले मोहन. मला इथे आल्या आल्या दीप उत्सवला बसल्याच्या नंतर एक जाणवलं, ते मोकळ्या मनाने बोलतो. आळंदीमध्ये आणि इकडे खालापूर जिल्ह्यामध्ये मी ते मोहन महाराज कोण आहे अजून बघितले पण नाही. मला दिसायला बघायला भेटले तर बरं होईल. कोण माऊली कोणते आहे तिकडे आहे का बरं. तर त्यांचं कार्य आणि माझे सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांचं कार्य मला थोडंसं साम्य वाटलं. बाबा शेळ्या, बोकड, मेंढर हे कळपाने फिरणारे असतात. वाहक कळपाने फिरत नाही. वाहक असतो, तो स्वतंत्र राजा असतो. ही सगळी वाहक आहे. इथे सगळीच बाजूला इकडे सावंत महाराज बघा, इकडे आमचे जॅकेट घातलेले काय महाराज ईश्वर महाराज आहे. सगळीच महाराज मंदिर कोणाचं नाव घ्यावं कोणाच ठेवा बरं. ही सगळीच वकील महोदय. खरं मला वाटलं त्यांचंच ऐकावं, आपल्याला कशाला बोलवलं. म्हणजे इतकी सगळी वाहक मंडळी ही एकत्र एका कळपाखाली येतात, म्हणजे कळप पद्धतीने वावरतात. याचं कारण आहे प्रेम. मला वाटतं त्या मोहन माऊलीचं प्रेम आहे. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. त्या प्रेमसूत्र दोरीमध्ये हाय प्रेम रज्जूचं असं प्रेम प्रीतीचे बांधले. ते नसू ते काही केले, ते बंधन दिसत नाही पण बांधल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या प्रेमाच्या बंधनाने आपण सगळी मंडळी एकत्र आलो. आणि हा आता जागराचा सोहळा, त्यातील ही जागराची हरिकीर्तनाची सेवा. आणि मग
महोत्सव कीर्तन महोत्सव किंवा अखंड हरिनाम सप्ताह हा अधिक मासातला महिनाभराचा असेल, चातुर्मासातला 4 महिन्याचा असेल किंवा 7 दिवसाचा असेल किंवा कीर्तन महोत्सव 4-5 दिवसाचा असेल, त्याची सांगता आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषत्वाने काल्याच्या कीर्तनाने सांगता होते. आणि त्या काल्याचा आदल्या दिवस आपण त्याला जागराची सेवा म्हणतो. एक अलिखित दंडक आहे, नियम आहे. तर काल्याच्या दिवशी आपण सेवा केल्याच्या नंतर मेवा मागण्याचा आपल्याला अधिकार आहे. आणि म्हणून मागणीपर प्रकरणातला जगप्रसिद्ध असा अभंग, जो सर्वांच्या पाठ न करता पाठ झालेला अभंग, असा हा एक अभंग आहे. पण बऱ्याच गोष्टी ज्या पाठ न करता पाठ झालेल्या असतात त्याकडे बहुतांश पाठच असते. आणि ती पाठ न होताना आपलं मुख व्हावं आणि खरं मागणं आपण देवाकडे मागावं, अशा पद्धतीचा काहीसा अभंग आपल्या समोर रुजू केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल.